नंतर बंकरमध्ये लपल्याची माहिती डीएनए कडनं मिळते। एका रिपोर्टच्या माहितीनुसार डीएनएने हे वृत्त दिलेलं आहे। भारताला धमकावणारे पंतप्रधान शरीफ यांची आता तंत्रलेली आहे घाबरगुंडी जी आहे ती पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची उडाली आहे। भारतीय सैन्याच्या दहशतीनंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान स्वतः बंकरमध्ये लपून बसले आहेत। भारतावर हल्ल्याची घोडचुकीनं आता पाकिस्तान अराजकतेच्या उंबरठ्यावर असल्याचं पाहायला मिळत आहे। सैन्य प्रमुखांविरोधात असंतोष पाहायला मिळतो, तर दुसरीकडे सैन्यामध्ये देखील बंडखोरी झालेली आहे। अनेक पाकिस्तानी सैनिक चौक्या सोडून पळून गेल्याची माहिती जी आहे ती समोर येते। भारतावर हल्ल्याच्या घोडचुकीनं पाकिस्तान सध्या अराजकतेच्या उंबरठ्यावरती आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान बंकरमध्ये लपून बसले, तर दुसरीकडे पाकिस्तानचे सैनिक देखील जे आहेत ते पळून जाताना पाहायला मिळतात। चौक्यांमधनं ते पळून जात आहेत। पाकिस्तानमध्ये घाबरगुंडी जी आहे ती भारताच्या हल्ल्यानंतर उडालेली आहे। पाकिस्तानचे खुद्द पंतप्रधान घाबरले आहेत, तर दहशतवादाविरोधात वापराच्या अटीवरती पाकला जी F-16 विमानं दिलेली होती त्यावरून आता अमेरिका पाकिस्तानला घेरण्याची शक्यता आहे। F-16 ही विमानं दहशतवादाविरोधात वापरण्यासाठी पाकिस्तानला दिलेली होती, परंतु पाकिस्तान सैन्यानं F-16 विमानं ही भारताच्या विरोधात वापरलेली आहेत। आताच्या घडीची महत्त्वाची बातमी पाहतो आहोत। भारत पाक मधल्या संघर्षाचा आमचा काही संबंध नाही असं अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हिन्सी यांचं वक्तव्य पाहायला मिळतंय। या वादात हस्तक्षेप करण्याची आम्हाला गरज नाही असं देखील यावेळेला अमेरिकेनं म्हटलेलं आहे। भारत